नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या मराठी बालभारतीच्या पुस्तकामध्ये पाड्यावरचा चहा हा पाठ आहे. या पाठाच्या लेखिका आहेत गोदावरी परुळेकर. प्रस्तुत पाठ जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून घेतला आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या वारली समाजाच्या त्या काळातील कष्टमय खडतर जीवनाचे चित्रण प्रस्तुत पाठात लेखिकेने घेतलेले आहे. आणि याच धर्तीवर इयत्ता 8वी सरस्वती प्रशाला शिंदफळमधील समर्थ माळी आणि आदित्य माळी या दोन मुलांनी वाडी वस्तीवर काम करणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या जीवनाचे चित्रण या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाहूया त्यांची मुलं. नमस्कार, माझे नाव समर्थ धनाजी माळी. मी इयत्ता 8वी शिकतो. माझ्या शाळेचे नाव सरस्वती प्रशाला शिंदफळ. आमच्या सरांनी आम्हाला तुमच्याबद्दल माहिती गोळा करण्यासाठी पाठवलेलं आहे. तरी तुम्ही आम्हाला माहिती सांगू शकाल का? सांगतो. तुम्ही हा व्यवसाय कधीपासून करता? 8-9 वर्ष झाली. 8-9 वर्ष झाली का? तुमचे नाव काय? ज्योती बालाजी देवकुटे. ज्योती बालाजी देवकर. तुमच्यावर ही परिस्थिती का बरं आली? गरीब भाव. गरीब आहो म्हणून का? तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला का बरं शिकवलं? त्याला शिक्षण तर नाही ना, त्याला मी हेच काम करत होते ते. त्यांच्याकडे पैसे नव्हते. हां. ठीक आहे. काढला की. सगळ्या खोपीची काढ. आणि त्या एकाने टाकले तर टाकणार ना. आम्ही साडी दिलेली घाला तुम्ही. नग बाबा आता घालत. आता नाही, कधी तर घाला म्हणाला. हां. तुमचं शिक्षण किती झालंय? 7वी. तुमचं पूर्ण नाव काय? बालाजी मस्टना देवकुटे. तुमच्या घरच्यांनी तुम्हाला का बरं शिकवलं नाही? नाही, आता असंच काय करावं. आता शाळा शिक नाही काही. तुमच्यावर ही परिस्थिती का बरं आली? परिस्थिती असं उसाला येऊन उसाला जायचं. तुम्ही कधीपासून ऊसाचा व्यवसाय करता? आता 2 महिने झाले. 8-9 वर्ष झालं. 8-9 वर्ष. हं. आम्हाला शाळेतून पाठवलेले आहे. आम्हाला तुमच्या जीवनाबद्दल माहिती हवी आहे. आम्ही तुमच्या झोपडीचे फोटो घेऊन व्हिडिओ घेऊ शकतो? हो मला घेऊ शकतो. मला तुमचे नाव काय? पूर्ण नाव सांगा. ज्योती बालाजी देवकुटे. शिक्षण किती झालं? 6वी पास. चौथी शिकल्या. हा व्यवसाय कधीपासून करता? 8-9 वर्ष झालं. 8 वर्ष. का बरं करता? बाबा गरिबी आहे आमची म्हणून करतात. तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला का बरं शिकवलं? आमचे आई वडील हेच काम करत होते. शिकणं झालं नाही. गरीब होते. सरस्वती प्रशालेतील इयत्ता 8वीच्या या दोन चिमुकल्यांनी या व्यक्तींची मुलाखत तर घेतलीच घेतली, परंतु या मुलांनी प्रत्यक्ष आपल्या घरातील आईच्या 2 साड्या देखील या लोकांना भेट दिल्या. खरंच या दोघांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. खरंच या मुलांनी नुसत्या आईच्या साड्याच भेट दिल्या नाहीत, तर जाता जाता या वस्तीवरील लोकांना त्यांच्या कष्टाबरोबर त्यांनी त्यांच्या मुलांना शिकवलं पाहिजे हा मोलाचा संदेश देखील दिला. धन्यवाद.